कास पठार महाराष्ट्राचं फुलांचं स्वर्ग। नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत एका अशा ठिकाणी जेथे निसर्ग स्वतःच्या सौंदर्याने न्हाऊन निघतो, जेथे जमीन रंगांच्या गालिच्याने झाकलेली असते आणि प्रत्येक झुळकी सोबत फुलांचा सुगंध हवेभर पसरलेला असतो। हे ठिकाण म्हणजे कास पठार, एक असं ठिकाण जे बघितल्यावर वाटतं आपण पृथ्वीवर नसून एखाद्या स्वर्गात फिरत आहोत। कास पठाराच्या जवळ सुंदर कास तलाव आहे। हा तलाव ब्रिटिश काळात 19व्या शतकात बांधला गेला आणि आजही सातारा शहराला या तलावाद्वारे पाणी पुरवठा केला जातो। तलावाच्या काठावर चालताना पाण्यावर उमललेली जलीय फुलं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याची झुळूक हे सगळं मिळून निसर्गाचं अद्भुत चित्र तयार करतं। येथील शांतता मनाला प्रसन्न करते आणि थोडा वेळ इथं बसलं की सगळा ताण विसरून जातो। कास पठार सातारा जिल्ह्यात आहे आणि समुद्र सपाटीपासून जवळपास 1200 मीटर उंचीवर वसलेले आहे। इथं दरवर्षी पावसाळ्यानंतर हजारो जंगली फुलं फुलतात। सोनकी, करवी, तेरडा, बाळस आणि अजून कितीतरी। प्रत्येक फुलाचा रंग वेगळा, सुगंध वेगळा आणि सौंदर्य तर अप्रतिम। म्हणून कास पठारला युनेस्कोने 2012 मध्ये वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साइट म्हणून मान्यता दिली आहे। हे ठिकाण महाराष्ट्राचं अभिमान स्थान आहे। कास पठारावर सुमारे 850 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती आढळतात। यापैकी अनेक फुलं फक्त इथेच सापडतात। काही वनस्पती हे कीटकभक्षक आहेत, लहान कीटकांना पकडून ती पोषण घेते। तसंच कारवी ही वनस्पती दर 7 वर्षांनी फुलते आणि जेव्हा ती फुलते तेव्हा पूर्ण पठार निळ्या रंगाच्या फुलांनी उजळून निघतं। प्रत्येक वर्षी फुलाचा नमुना बदलतो, कधी जांभळा गालिचा असतो तर कधी पिवळा, म्हणून प्रत्येक भेट ही वेगळीच अनुभूती देते। कास पठाराला पोहोचणं अगदी सोपं आहे। सातारा हे जवळच मोठं शहर। सातारा बस स्थानकापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे। पुण्याहून सातारापर्यंत 120 किलोमीटर म्हणजे साधारण 3 तासाचा प्रवास आहे। तुम्ही पुणे, कोल्हापूर, सांगली किंवा मुंबईहूनही कार किंवा बसने जाऊ शकता। सप्टेंबर ते ऑक्टोबर हा सर्वोत्तम काळ मानला जातो। पण लक्षात ठेवा, कास पठारावर दररोज मर्यादित लोकांना प्रवेश मिळतो, म्हणून ऑनलाईन बुकिंग आधीच करणे आवश्यक आहे। कास प्लेटू वेबसाईटवर सर्व माहिती मिळते। कास पठार हे संवेदनशील इकोसिस्टीम आहे, म्हणून काही नियम इथे पाळावे लागतात। पायवाट सोडून चालायचं नाही, फुलं तोडायची नाही, प्लास्टिक वस्तू आणायच्या नाहीत, कचरा टाकायचा नाही। स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभाग मिळून इथलं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आपण पर्यटक म्हणून त्यात सहभागी झालो पाहिजे, तरच पुढच्या पिढ्यांनाही हे सौंदर्य पाहता येईल। जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर कास पठार म्हणजे तुमचं स्वप्नवत ठिकाण। सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 4 नंतर प्रकाशमान सर्वोत्तम असतं।
फुलावरचे दवबिंदू, आकाशातले ढग आणि मागे धुक्यात हरवलेलं पठार हे सगळं कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय मन भरत नाही. अनेक फोटोग्राफर्स आणि निसर्गप्रेमी दरवर्षी येथे येतात. इथे घेतलेला प्रत्येक फोटो म्हणजे एक आठवण, एक शांत क्षण जो कायम मनात राहतो. कास पठार हे फक्त पर्यटन स्थळ नाही, ते एक निसर्ग अनुभव आहे. इथल्या प्रत्येक फुलात एक कहाणी आहे. एक नाजूक संदेश, सौंदर्य हे दिसण्यात नाही तर अनुभवण्यात आहे. जेव्हा तुम्ही इथं पाऊल ठेवता तेव्हा तुम्हाला जाणवतं निसर्ग अजूनही जिवंत आहे. फक्त आपण थांबून त्याचं ऐकायला हवं. मित्रांनो, पुढच्या प्रवासात एक दिवस कास पठारासाठी राखून ठेवा. निसर्गाच्या या रंगीत दुनियेत तुम्ही हरवून जाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात भेटूया अशाच एका अद्भुत ठिकाणी. तोपर्यंत निसर्ग जपा, फुलं जपा आणि महाराष्ट्राचं सौंदर्य अनुभवत राहा.